नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे इझी फूड रेसिपीज मराठी चॅनलमध्ये। आज आपण लहान मुलांसाठी खास अशी हेल्दी रेसिपी बनवणार आहोत। लहान मुले भाज्या खात नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे भाज्या खाल्ल्या जातील। येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 पाकळ्या लसूण घालून घेतला आहे। पाऊण वाटी उकडून घेतलेले वाटाणे तसेच हिरवे मूग घालून घ्यायचे आहेत। थोडेसे पाणी घालून याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यासाठी वापरू शकता। आता या भाज्यांच्या पेस्टमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ तसेच 2 चमचे बेसन घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ तसेच चिमूटभर कांदा लसूण मसाला आणि चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवे असेल त्या प्रमाणात तुम्ही मसाला किंवा मिरचीचा वापर करू शकता। लहान मुले जास्त प्रमाणात तिखट खात नाहीत, त्यामुळे फक्त चिमूटभरच मसाला येथे मी वापरला आहे। आता हे पीठ आपण चांगले मळून घ्यायचे आहे। पीठ जर घट्ट वाटत असेल तर थोडेसे पाणी घालावे, तसेच पातळ वाटत असेल तर थोडेसे गव्हाचे पीठ घालून घ्यावे। मला इथे पाणी किंवा आणखी एक्स्ट्रा पीठ घालायची गरज पडली नाही। मस्त असे पीठ मळून झाले आहे। आता आपण पराठा लाटून घेऊया। थोडेसे पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून झालेला आहे। गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे। आता आपण हा पराठा भाजून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल, तूप किंवा बटर लावून हा पराठा भाजू शकता। येथे मी साजूक तूप लावून घेत आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त असे तूप लावून घ्यायचे आहे। मस्त असा दोन्ही बाजूंनी पराठा भाजून झालेला आहे। भाज्या न खाणारी मुले आवडीने हा पराठा खातील। दही किंवा टोमॅटो केचप बरोबर हा पराठा आपण खाऊ शकतो। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तसेच कमेंट करायला विसरू नका।